तर पुन्हा एकदा आपण जायकवाडीची दृश्य बघतोय। जायकवाडी धरणाचे सगळे दरवाजे उघडण्यात आलेत। 1,70,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे। आपत्कालीन दरवाजे उघडण्याची वेळ आलेली आहे। आपण भुंग्याचा आवाज बघतोय। आजूबाजूच्या गावांना इशारा देण्यात येतोय। पाण्याचा विसर्ग आणखी वाढवला जाईल अशी शक्यता वर्तवली जाते, कारण धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरूच आहे। पावसाचा जोर असाच सुरू राहिला तर हा विसर्ग आणखी वाढवावा लागेल आणि त्यामुळे नदीकाठच्या सगळ्या गावांना धोका निर्माण होतोय। विहंगम अशी दृश्य तुम्ही एबीपी माझावरती पाहत आहात। या धरणाला 27 दरवाजे आहेत। 27 दरवाजामधील हे जे तुम्ही 7 आपत्कालीन दरवाजे आहेत ते देखील उघडण्यात आलेले आहेत। आणि आता जायकवाडी धरणातून गोदावरीच्या नदीपात्रामध्ये 1,70,000 एवढा क्युसेक विसर्ग करण्यात येतो आहे। आणि त्यामुळे हे गोदावरी नदीचं रूप तुम्ही या ठिकाणी पाहत आहात। गोदावरी नदी दुतडी भरून या ठिकाणी वाहते आहे आणि अशा पद्धतीचं दृश्य हे मराठवाडा 2006 नंतर पाहता आहे, कारण की 2006ला असाच खूप मोठा पाऊस झालेला होता आणि धरणामधून 3 लाख क्युसेक एवढा विसर्ग करण्यात आलेला होता। आणि आता ही 2.5 लाख क्युसेक एवढा विसर्ग करण्याची वेळ येईल